हाय हॅलो, कशा आहेत मैत्रिणींनो? नमस्कार सर्वांना. आणि तुम्ही म्हणत असाल की ताई अशी का बोलते, तर मैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मंत्री श्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं आज सकाळीच विमान अपघातात निधन झालेलं आहे. तर महाराष्ट्राने एक हिरा गमावला, याचं खूप दुःख होत आहे. आणि एक मनाला खंत आहे की सकाळी 9, 9:30, 10च्या दरम्यान ज्यावेळेस न्यूज फोनवर वगैरे सगळं चालू झालं, इतकं मनाला असं म्हणजे मन पिळवटून गेलं की काय शब्दच नाही येतं. आणि सगळ्यांनी असं स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजली नाही ते ठेवू वाटत नाही. कारण एक मनाला कुठंतरी वाटायलं की नाही, असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळं थोडंसं मन उदास आहे मैत्रिणींनो. आपल्या महाराष्ट्रानं एक चांगला नेता गमावला, ह्याचं खूप दुःख होतं आहे. दुःख म्हणजे की शब्दच नाही आहेत मैत्रिणींनो. भले आपण इकडं कुठेही राहत असलो तर शेवटी आपलं महाराष्ट्र, आपलं गाव, आपली वतनदारी किंवा आपलं एक राज्य, त्याच्याविषयी एक प्रेम असते. आणि त्याच्यातून अजून त्यातल्या मंत्र्याविषयी अजून एक मनाला किंवा एक काळजाला एक अशी चुकचुक लागून गेली की दादांना श्रद्धांजली असं हे शब्दसुद्धा तोंडातून निघणत असं झालं आहे. तर त्याच्यामुळं आज जेव्हापासून न्यूज बघितली आणि जेव्हापासून कळालं की असं झालं आहे, मैत्रिणींनो अक्षरशः नाश्ता केला नाही ना, म्हणजे काहीच नाही. काम जशाला तसं जाग्यावर ठेवून आंघोळीला फक्त जाऊन आले होते आणि अशाला असं हे केसांना क्लचर लावले अशीच बसले. एक फॅमिलीतले आपल्या मेंबर असंही आपण म्हणू शकतो ना, होतेच असं समजायचं काय, आम्ही तर म्हणून की एक फॅमिली मेंबरच होते असं म्हणजे वाटायलं आहे. की त्यांच्या निधनाची बातमी ही अजूनही एक अर्धा तास तर म्हणजे खरंच वाटणं गेलं तर कुणाला की असं झालंय दादांसोबत. पण ज्यावेळेस न्यूजवर सुद्धा विश्वास बसणं गेला. मला मिस्टरांनी बँकेतून फोन केला, न्यूज बघितलीस का म्हणले. आणि तर मी म्हटलं की नाही, काय झालं? तर अगं म्हणले आपले दादा गेले. बापरे, असं हातातलं काम जशाला तसं ठेवलं आणि मन असं सुन्न झालं. 2 मिनिट डोळे मिटले आणि दादांना म्हणजे की दादा दिसले. आपल्याला वाटायला की म्हणजे आहेत हे खोटं आहे की दादांचं निधन झाले, पण खरंच दादांचं निधन झाले आणि दादा आपल्यामधून गेलेत. ही बातमी एक असं म्हणजे कंठ दाटून यायला आहे मैत्रिणींनो असं बोलताना की दादाच्या सोबत असं व्हायला नव्हतं पाहिजे. तर असं चला मैत्रिणींनो, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली, काळजावर दगड ठेवून. आणि काय बोलावं, एक अशा माणसाबद्दल म्हणजे अशा एक देव माणसाबद्दल आपण काय बोलावं, आपल्याकडे शब्द नसते तो. आपण त्यांच्याविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच असते. आणि काय मला काही सुचच नाही मैत्रिणींनो, खरं सांगते तुम्हाला. काहीसुद्धा दररोज मी माझा ब्लॉग एकतर बाहेर टेरेसवर किंवा किचनमध्ये काहीतरी करताना असते, पण आज झाले असं जिथं बसले तिथूनच ब्लॉग चालू केला आहे. काहीच नाही, बेडवर बसलेली आहे, हे पाहितूनच चालू केलं आहे. म्हणलं आज दादांमुळं पूर्ण दिवस. चला, हे बघा आपले डोसे. कुणी आंबोळी म्हणते, कुणी डोसे म्हणते, आम्ही तर डोसेच म्हणतो. बघा कसे मस्त झाले ते, खूप छान आहे. राशनच्या तांदूळाचे इथं हे पण चिटकत नाही काय नाही, एकदम मस्त असे डोसे, त्याच्यासोबत नारळाची चटणी. नाश्त्याला बसले सगळेजण. आता 5:30 वाजले तर म्हटलं सगळं आवरलं, भांडे वगैरे थोडेसे चहा पाण्याचे होते. माझे जेवलेले एक ताट असतं दुपारचं, तेवढं घासून घेतलं. आणि स्वयंपाकामध्ये आज जरा म्हणलं काही वेगळं नाही करायचं, आज फक्त पिठलं आणि भाकरी. ती कांद्याची पात काढली आहे पिठलं करण्यासाठी. आपले दादा गेलेत त्याच्यामुळं नॉर्मल जेवण आज पिठलं आणि भाकरी एवढंच करायचं आहे. तर चला,
तर या चहा घ्यायला मस्त असा अद्रक टाकून चहा केला आहे, छान सुंदर उकळायला आहे. इकडं दूध ठेवले तापायला. मला लावायचे दही, पण दही मालक आल्यास लावायचे, आमचे मिस्टर आल्यास, कारण दही माझं इरजण संपलं आहे. त्याच्यामुळे आता दूध उकळून घेते. आता येतेच तोपर्यंत थोडंसं थंड होतं आहे, म्हणजे लावता पण येते दही. या चहा घ्यायला चारचा. तर हे आपला चहा. 1 मिनिट. चला चहा या मैत्रिणींना, ताईदादांना चहा घ्यायला. सॉरी, बाहेर बसते, थोडंसं बाहेर बसूनच मी चहा घेत असते. आणि खूप मस्त असं वातावरण आहे ह्या टाईमला. बाहेर एकटीच असते, त्याच्यामुळे अशा खुर्च्या ठेवलेल्या आहेत बाहेर बसायला. तर बाहेर बसून एकटीच चहा घ्यायली. या तुम्ही पण चहा घ्यायला. खूप दुःख झालं बरं का आज त्या घटनेनं दादांच्या, आणि मन सुन्न झाले. काय करावं काही कळेना. काहीच आज शूट केलं नाही आहे. सकाळचं फक्त तेवढं 6 वाजताची आपली भाजीपोळी तेवढीच, नंतर काहीच शूट केलं नाही मी. आता फक्त चहा घ्यायले एवढंच दाखवायले तुम्हाला मैत्रिणींनो. रात्रीच्या जेवणामध्ये आपल्या फक्त पिठला आणि भाकरीच होईल. आता ते करते, थोडंसं जमलं तर तुमच्यासोबत शेअर ते पण. तर चला कांद्याच्या पातीचं पिठलं करायले मी. हे पहा, त्याच्यासाठी अर्धा टोमॅटो, थोडी कोथिंबीर, आणि ही आपली कांद्याची पात. त्याच्यावर प्लेट ठेवली होती, तर मला लागली अशी पात लागली. तर जिरे मोहऱ्या. आता लसणच नाही आहे माझा, संपला. ह्याला लसण अजून छान लागतंय. हे आपलं दूध तापायले आता आणलेलं. इथंच थांबावं लागतं, नाहीतर वतू गेलं की संपलं मग. थोडा फास्ट करते. तर 2 भाकरी टाकून घेतल्या. आता लेकरांना थोडीशी खिचडी लावली आहे, आणि आपलं हे कांद्याच्या पातीचं पिठलं आणि 2 भाकरी. तर व्यवस्थित आपली पाथी वापली आणि टोमॅटो पण वापलाय छान असा. तर खूप मस्त होतं हे. तुम्हाला हिरव्या मिरच्याचं करायचं, हिरव्या मिरच्याचं करा, लाल तिखटाचं करायचं, लाल तिखटाचं करा. दोन्ही पण छान होतं आहे आणि चवीला पण 1 नंबर लागते. तर मी करायले लाल तिखटाचंच. चवीनुसार टाका तुम्ही, तुम्हाला जसं टाकायचं आहे तसं. थोडंसं पिठलं कसं आहे, तिखट मीठ थोडंसं उचलून असेल तरच छान लागते. तर हे असं बस, मला एवढंच करायचं आहे, कारण 2च माणसाचं आहे, त्याच्यामुळं हे असं. आता उकळी आली की हटवून घेते. भाकरी पण 2 टाकून घेतल्या तर ज्वारीच्या मस्त अशा. आणि ही आपल्या मसाला मिरच्या, जसं तुम्हाला म्हणलं ना, खाऊन एवढ्या राहिल्यात. आता आज संपून जात. आता होऊन जा. बघा हे आपलं पिठलं गरम गरम. या सगळेजण खायला, खूप छान होतं. या मस्त असं बघू शकतात किती छान झालं हे. थोडंसं केलं, 2 मिनटं शिजू देते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.